आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे जे आहेत तर TV9 मध्ये आपलं स्वागत। उद्धव ठाकरे ठाणे शहरात येत आहेत, काय सांगाल? जो उत्साह वंदनीय बाळासाहेब येताना असायचा तसाच तीच परंपरा आणि तोच उत्साह तीच ऊर्जा या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसून येते जेव्हा सन्माननीय उद्धवसाहेब या ठाणे नगरीमध्ये धर्मवीरांच्या नगरीमध्ये येत आहेत। आणि ही परंपरा आहे, हे कुठेही काही नवीन नाही। ही परंपरा जोपासत ठाण्याचा उत्कर्ष कसा होईल, महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा होईल ह्या अनुषंगाने जो पक्ष पुढे वाटचाल करत चाललाय आणि एक यशस्वी घोडदौड उद्धवसाहेबांच्या आणि आदित्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे ती आपल्याला वेळोवेळी बघायला मिळते। जे राजकारण फक्त राज्यापुरतं सीमित न राहता केंद्रापर्यंत चाललेलं आहे आणि त्याला लोकांचा एक उदंड प्रतिसाद मिळतोय हे आपल्याला दिसून येतं। नक्कीच आता या ठिकाणी उद्धव ठाकरे येणार आहेत, कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आपल्याला पाहायला मिळते। विधानसभेसाठीची ही रणशिंगच म्हणायचं का? विधानसभेची तर आहेच, पण आपण बघाल की शिवसेना ही कधीही लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या मदतीसाठी हे सदैव तत्पर असते। आणि नुसतं आजचा मेळावा आहे म्हणूनच नव्हे तर 24 तास 365 दिवस ज्या पद्धतीने वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि त्याचबरोबर त्यांचे विचार मांडत पक्षाची धुरा सांभाळली त्याच अनुषंगाने त्यांच्याच आशीर्वादाने आज उद्धवसाहेब सांभाळतात, आदित्यसाहेब सांभाळतात आणि म्हणून लोकांमध्ये एक चैतन्य आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं, शिवसेनेची घोडदौड एक यशस्वी पद्धतीने चाललेली आहे। येत्या पुढच्या काळात देखील आपल्याला हेच बघायला मिळेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नक्कीच। आणि आता लोकसभेला जर आपण पाहिलं तर लोकसभेला आपल्या गटाला कल मिळालेला नाहीये, मात्र आपल्याला विधानसभेला विश्वास वाटतो का आणि आपण या निवडणुकीत उतरणार आहात का? आपण बघाल की आपण गट म्हणालात, गट जे गेले त्यांचा जो आहे तो खंबीरपणे उभा आहे, जे निष्ठावंत उभे आहेत हे सगळे पक्षामध्ये उभे आहेत, ह्यांच्या रक्तात ती संघटना भिनलेली आहे आणि ही रक्तात संघटना भिनवणारे हे आपले वंदनीय बाळासाहेब होते, ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेब होते, हे त्यांच्या विचारात त्यांच्या तत्वांनी चाललेले आहेत। आणि म्हणून मला वाटतं की गट तटाचं राजकारण आम्हाला माहिती नाही, आमचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे उद्धवसाहेबांबरोबर आणि उद्धवसाहेबांच्या पाठीशी ह्या अगोदर देखील होते, यापुढे देखील राहतील। आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात का? आमच्यासाठी शिवसैनिकांसाठी जरी इच्छा असली तरी मातोश्रीचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याच अनुषंगाने पुढची वाटचाल होईल। नक्कीच, धन्यवाद। आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते केदार दिघेजी, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।